महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून जातीय विद्वेष पसरवला जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जातीवरून जे ते भाष्य केल्यानंतर एका युवकावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। परंतु तो युवक जो आहे तो रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या माध्यमातून जे ते अशा प्रकारची वक्तव्य केली गेल्याची माहिती जी आहे ते आज राम कदम यांनी अधिवेशनामध्ये दिली। परंतु सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्रावरती ज्यांनी ही बाजू मांडलेली होती आणि अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती ते उमेश पाटील आपल्या सोबत आहेत। आज राम कदम देखील तेच वक्तव्य केलं जे तुम्ही मागील काही दिवसांपूर्वी जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये बोलला होता की या पाठीमागे रोहित पवार आहेत। काय नेमकं पहिली प्रतिक्रिया आहे? राम कदम देखील आता तेच बोलले। हे पहा, ज्या आरोपीवर आज त्या संदर्भाने गुन्हा दाखल झाला त्याला पोलीस स्टेशनच्या पीआयला फोन करून मदत करा किंवा त्याला सोडून द्या असं रोहित पवारांनी फोन करून सांगितलं। तो जो सावंत नावाचा जो व्यक्ती आहे ज्यांनी ती पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये एक व्यक्ती देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि एकूणच सरकारबद्दल अत्यंत अर्वाच्य आणि शिवराळ भाषेमध्ये त्या ठिकाणी वक्तव्य करताना दिसतो। देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्याचा उल्लेख करून संपूर्ण ब्राह्मणांना धडा शिकवणार आणि आम्ही मर्द मराठे आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य करून मराठा समाजाचा सुद्धा फार मोठा त्याने अपमान केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची अशी शिकवण नाही। आपण सर्व धर्म समभाव मानतो, सर्वांना सोबत घेऊन जातो। या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण सुद्धा दिलं होतं। दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि त्या देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, अजितदादांच्याबद्दल वक्तव्य करणं आणि परत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी सरपंच आहे आणि त्याच्यावर अमुक अमुक अशा पद्धतीचं करतो इतकं घाणेरडं स्टेटमेंट करणं आणि ही पोस्ट शेअर करायला लाज नाही वाटली? तो कार्यकर्ता कोणाचा आहे? रोहित पवारांचा फंटर आहे, पेड कार्यकर्ता आहे तो। अशा घाणेरड्या पोस्ट शेअर करायला पगारी माणसं जी ह्याच्यासारखी त्या सावंतसारखी जी यांनी ठेवलेली आहे ती एक कॉन्स्पिरन्सी आहे। हे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ह्या दोघांनी असे पगारी लोक यांनी बारामती ॲग्रो आणि जितेंद्र आव्हाडांनी माहीत नाही कशाच्या माध्यमातून ठेवलेले आहेत। हे त्याच्यातून पगारी यांच्या करतात आणि फार मोठ्या प्रमाणावर संख्येवर अशा पद्धतीचे सोशल मीडियामधले पेड वर्कर्स यांनी तयार केलेले आहेत, जे काही डमी अकाउंट चालवतात, काही स्वतःचं अकाउंट चालवतात। त्याचं अकाउंट बघा उघडून त्या सावंतचं, त्या अकाउंटवरच्या सगळ्या पोस्ट जर बघितल्या, ज्या शब्दांचा आपण उच्चारही करू शकत नाही इतक्या अश्लील भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेली आहे। काय रोहित पवार हे काय साध्य करायचं रोहित पवारांना हे सगळं करून? रोहित पवार हे सगळं का असं सगळं ट्रोलर्स घेत आहेत आणि अशा प्रकारचे वक्तव्य करायला लावतात? रोहित पवारांना काय झालंय की अजित पवारांना 35 वर्ष लागली इथपर्यंत स्थान मिळवायला, त्यांना 5-10 वर्षातच त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचायचं आहे। ही त्यांना घाई झालेली आहे, पटकन त्यांना पुढे जायचं आहे आणि त्यांना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ते त्यांना अशी ताब्यात गिळंकृत करण्याच्या करता त्यांना असं वाटतं की हे असं सगळं केलं म्हणजे आपण त्या ठिकाणी हिरो होऊ। हे उद्याच्याला सुप्रियाताई आणि रोहित पवारांमध्ये सुद्धा भांडणं लागणार आहेत, कारण हे काही एकमेकाचं फार बघवतं याच्यातला भाग नाही आहे। कारण मध्यंतरी बघितलं, रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुप्रियाताई आल्याच नाहीत, त्यांना आवडणारच नाही। एकमेकाबद्दलचा आकाश आणि द्वेष ठासून भरलेला आहे। अजित पवारांच्या बद्दल सुद्धा प्रचंड आकाश यांच्यामध्ये आहे, म्हणून डायरेक्ट अजितदादांना स्वतःच्या तोंडून शिव्या देता येत नाहीत, म्हणून अशी शिव्या देणारी पगारी माणसं त्यांनी तयार केलेली आहेत। मग याच्यावरती योगेश सावंतवरती गुन्हा दाखल केलेला आहे। रोहित पवारांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या माध्यमातून हे सगळं झालं असं वाटत असेल तर रोहित पवारांवर कारवाई झाली पाहिजे। जर त्याच्यामध्ये त्यांचा हात असेल, अशा पद्धतीच्या पोस्ट करायला त्यांनी सांगितले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल। कायदा सर्वांना सारखाच आहे, जर याच्यामध्ये आणखी कोणी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई होईल। मी मागाशीच म्हटलं ही कॉन्स्पिरन्सी आहे। याच्यामध्ये काय झालेलं आहे की हे सगळे एकत्रितरित्या हे षडयंत्र आहे, सरकार विरोधात कट कारस्थान आहे राज्य सरकारच्या विरोधात। आता मध्यंतरी जरांगींनी ज्या पद्धतीची भाषा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरली, एकेरी भाषेमध्ये अजितदादाचा असेल, देवेंद्र फडणवीसचा असेल उल्लेख केला, माझं असं म्हणणं आहे की जरांगेंच्या आंदोलनाला आमचा विरोध कधीच नव्हता, त्यांच्या मागणीला आमचा विरोध कधीच नव्हता। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा मराठा समाजाबद्दलच्या असलेली त्यांच्या तळमळीबद्दल आम्हाला बिलकुल संशय नाही, परंतु ज्या पद्धतीनं भाषा तिने वापरली ही महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये शोभणारी नाही। छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये शोभणारी नाही। शिवाजी महाराजांनी लहान मुलांना सुद्धा कधी एकेरी भाषेत बोलले नाहीत। हे तर आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत, याच्यामुळं मराठा समाजाची किंमत कमी होते। तर कृपया करून आदर कोणाला देताना आला तर किमान कोणाचा अनादर करू नये एवढं मला वाटतं। आगामी काळात आता निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी जर का ट्रोलर्सची गँग जर त्यांनी उभी केली असेल तर आणखीन द्वेष समाजामध्ये किंवा राज्यभरामध्ये पसरू शकतो असं वाटतंय, असं वातावरण दिसतंय? नाही, 100% जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम
हे अशा पद्धतीच्या पोस्टमधून होत असतं. इतकं उघडपणे म्हणजे सोशल मीडिया आहे म्हणून काहीही तुम्ही बोलू शकता असं करता येत नाही. आम्ही सुद्धा अनेक वर्ष मीडियामध्येच आहोत. या पद्धतीनं इतक्या घाणेरड्या भाषेत बोलणं आणि याच्यामध्ये जातीमध्ये अत्यंत द्वेषपूर्ण वातावरण निर्माण होणं हे काही चांगलं नाही. अहो, तुमची आमची मुलं उद्याच्याला शाळेमध्ये ज्यावेळेला जातील त्याच्या शेजारच्या बाकावर किंवा त्याच्या शेजारी हा कुठल्या तरी वेगळ्या जातीचा धर्माचा व्यक्ती बसणार आहे, मुलगा बसणार आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी एकमेकाकडे संशयानं पाहू नये. जे शाळेतले मित्र आहेत, कॉलेजचे मित्र आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ नये. सरकारी नोकरदार आज या टेबलवर एक जण आहे तर दुसऱ्या टेबलवर दुसऱ्या समाजाचा आहे, त्याच्याबद्दल एकमेकाबद्दल द्वेष निर्माण होऊ नये. एखादा वरिष्ठ अधिकारी वरच्या जातीचा असेल आणि कनिष्ठ खालच्या जातीचा असेल तर वरिष्ठांनी खालच्याला त्रास देऊ नये किंवा एखादा खालच्या जातीचा आपण खालच्यावरच्या म्हणू शकत नाही. जे तथाकथित काही लोक उल्लेख करतात, ही जात अशी ती जात तशी, त्या अर्थाने मला म्हणायचं आहे सगळ्या जाती ज्या आहेत, प्रत्येक जाती धर्माचं ज्या त्या ठिकाणी आपापलं महत्त्व आहे. प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते, परंतु त्याच्यातून खालची जात वरची जात असा भेदाभेद होता कामा नये. त्याच्यातून प्रत्येक सोसायटीमध्ये संपूर्ण सोसायटीमध्ये जातीय विद्वेष निर्माण होऊन समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची अस्वस्थता निर्माण होता कामा नये. ही जबाबदारी कोणाची आहे? आणि हे लोकप्रतिनिधी तिथं एक बोलणार विधानसभेमध्ये आणि बाहेर असली काळी कृत्य करणार, हे काही योग्य नाही. तुम्ही सगळ्यात प्रथमतः रोहित पवार यांचं नाव घेतलेलं ज्यावेळेस हा प्रकार सगळा घडला, त्यानंतर आज राम कदमांनी घेतलं. तुमच्याकडे काही इनपुट्स आहेत याबाबतचं, भविष्यामध्ये असे प्रकार आणखी केले जातील असे काय? हे पहा, कसं असतं, याला रडीचा डाव म्हणतात आणि निश्चितपणे हा रडीचा डाव जो आहे तो महाराष्ट्रामध्ये खेळला जातो हे दिसतंय. कारण आज आपण पाहिलं की ज्याची पोस्ट रोहित पवारांच्या, जितेंद्र आव्हाडांच्या पोचलेल्या कार्यकर्त्यांनी शेअर केली, याच्यावरून यांची मनोवृत्ती आणि मनोविकृती लक्षात येते. त्यामुळे भविष्यात देखील हे अशा पद्धतीचे उद्योग करतील, परंतु याला कायदेशीररित्या निश्चितपणे चाप लावला जाईल. आणि जी SIT आता नेमलेली आहे त्या SITमधून अशा पद्धतीचे जे उद्योग लोक करतायत ते निश्चितपणे उघड पडतील आणि या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार कोण आहे तो निश्चितपणे जेरबंद केला जाईल. नक्कीच. तर हे होते उमेश पाटील, ज्यांनी स्पष्ट भूमिका या सगळ्या प्रकरणाशी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.